आज मी तुम्हाला झटपट असा मटकीचा भात बनवून दाखवणार आहे। त्याला मोड आलेले मटके घेतलेले आहे आणि थोड्याशा पाण्यामध्ये थोडं मीठ टाकून शिजवून घेतले। जास्त शिजवलेली नाही, हलकीशी शिजवलेली आहे। हे बघा अशा पद्धतीमध्ये। आणि जी पाणी आहे ना शिजवलेलं ते बघा, हे एवढं हे पण पाणी मी घेतलेलं आहे। तुम्हाला हवं असलं तर थोडीशी हळद पण टाकू शकता। कढई गरम करत ठेवलेली आहे, त्यामध्ये थोडंसं तेल काढून घेऊया। ह्याच्यामध्ये तुम्ही थोडासा बटर पण टाकू शकता, खूप छान लागेल। आणि गरम होऊन देऊया। तेल चांगलं कडक गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये टाकायचं थोडंसं जिरं, एकदम थोडीशी हिंग पावडर, कढीपत्ता, एक मिडियम आकाराचा कांदा, जास्त बारीक कापायचा नाही, थोडासा मोठा मोठा कापायचा, उभा कापला तरी चालेल। कांदा हलकासा भाजायचा, जास्त भाजायचा नाही। कांदा बघा हलकासा भाजलेला आहे, जास्त काय भाजलेला नाही। एक चमचा आलं, लसूण आणि हिरवी मिरची अशी मोठी मोठी कुटून घेतलेली। पोपटी कलरची मिरची, तिखटाप्रमाणे कमी जास्त करू शकता। अर्धा इंच आलं आहे आणि 6 पाकळ्या लसणाच्या। हे चांगलं परतून घेते। मस्त असं परतून घेतलेलं आहे। त्यात टाकणार आहे थोडीशी हळद, एक मिडियम आकाराचं टोमॅटो। ह्याला पण 1 मिनिटभर परतून घेणार आहे। मस्त असं परतून घेतलेलं आहे। आपल्याला ह्याला एकदम सॉफ्ट वगैरे करायची गरज नाही आहे। असं जर हे केलं ना लगेच सॉफ्ट होतं। त्यात टाकायचं चवीप्रमाणे मीठ, अर्धा चमचा टाकायचा चाट मसाला, अर्धा चमचा जिरे धने पावडर, 4 मिरी मी कुटून घेतलेली आहे, 4 ते 5 मिरी आहेत, जास्त बारीक नाहीत कुटलेली, थोडीशी हलकीशी मोठे मोठे कुटलेले आहेत। अर्धा चमच्याला कमी गरम मसाला। परतून घेते। परतून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये हे मटके, त्याचं पाणी पण मी जेवढं घेतलं तेवढं सगळं काढून घेतलेलं आहे। थोड्याशा पाण्यात मी वाफलवून घेतले होते। परतून घेते, फक्त मिक्स करून घेतलेलं आहे। 1 मिनिटभर फक्त झाकण ठेवणार, एक वाफ काढून घ्यायची फक्त। एक वाफ चांगली काढून घेतलेली आहे, कारण ह्यात जे आपण मसाले टाकले की नाही त्यांचा अर्क चांगला मुरत। ह्याच्यामध्ये एक वाडगभर आता हा भात आहे, कोलम तांदळाचा आहे, तुम्ही कोणता पण घेतला तरी चालेल। मिक्स करून घेऊया। मस्त असं बघा परतून घेतलेला आहे। हा भात शिजवलेला आहे। जर तुम्हाला डायरेक्ट भात बनवायचा असेल ना तर त्याची पण रेसिपी मी अपलोड केलेली आहे, तुम्हाला ह्याच्या खाली लिंक भेटेल त्याची। पण असा पण एकदा झटपट मुलांना नाश्त्याला म्हणा, टिफिनला म्हणा तुम्ही देऊ शकता। ह्याच्यामध्ये टाकायची वरून थोडीशी कोथिंबीर आणि ह्याला 1 मिनिटभर फक्त परतायचं। मस्त असं परतून घेतलेलं आहे। ह्याच्यामध्ये थोडासा बटर जरी टाकला तरी चालेल, खूप छान लागेल चवीला। एकदा करून बघा अशा पद्धतीने, झटपट एकदम, मुलांना खायला पण खूप छान लागेल असा। रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।